नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। वंजार गल्ली येथे झेरॉक्स दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे। शुक्रवारी रात्री 10 वाजता पोलिसांनी या दुकानावर छापा टाकून दोघांना अटक करून 41,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे। कोठला परिसरातील वंजार गल्ली येथे झेरॉक्सच्या दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे। शुक्रवारी रात्री 10 वाजता पोलिसांनी या दुकानावर छापा टाकून दोघांना अटक करून 41,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे। झेरॉक्सच्या दुकानात बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती। त्यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने दुकानात छापा टाकून तपासणी केली असता दुकानात लपून ठेवलेल्या 100, 200, 500 आणि 2,000 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहे। कलर झेरॉक्स, प्रिंटर आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। पोलिसांनी बनावट नोटांसह या नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे। कधीपासून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या, त्यांचे वितरण याबाबत चौकशी सुरू आहे। पुढील तपासाच्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत आरोपींची नावे उघड केली नव्हती। दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तर नगर शहरात इतर कुठे अशा पद्धतीने नोटा तयार केल्या जातात का, याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का, याबाबतही माहिती घेतली जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कॉन्स्टेबल राम सोनावणे, अभिजित अर्कल, खंडागळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। काल दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वंजार गल्ली येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 2,000 रुपयाच्या 20 बनावट नोटा, 500 रुपयाच्या 20 बनावट नोटा, 200 रुपयाच्या 3 बनावट नोटा असा एकूण 50,600 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत। त्यासोबतच 2 आरोपींना ताब्यात अटक करण्यात आलेली असून त्यांची नामे मुकेश अशोक फंड व संतोष प्रभाकर दिवर यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यासोबतच अन्य बनावट नोटा तयार करण्याकरिताचा प्रिंटर व अन्य साहित्य असं 33,600 रुपयाचं अन्य साहित्य यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे। आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे भादवी 489 अ व क या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे हे करीत आहेत। यामधून काही राज्यस्तरीय टोळी बिळी काही यांचे संबंध आहे असं काही आहे का आपल्याला? पुढील तपासामध्ये ते निष्पन्न करण्यात येईल आपल्या। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।